यानंतर आपल्याला वक्ता म्हणून लाभलेले आदरणीय कर्णधार राऊत सर यांना मी अशी विनंती करतो आम्हाला मार्गदर्शन करा. संत वीरांची माझ्या मराठा वाड्याचे थोडी आगरी माणसं लई धन्यवाद माणसं. संत वीरांची माझ्या मराठा वाड्याचे कृतज्ञता ठेवून धन्यवाद या मातेचे. आज 9 ऑगस्ट क्रांती दिन आणि या क्रांती दिनाच्या निमित्तानं आज जो आपण सन्मान मला इथे केलेला आहे ते आदरणीय संभाजी लांडे गुरुजी ज्या आपल्या बाबासाहेब ठाकरे संचालित कर्तव्य मुलींचे निवासी विद्यालय याचे सुरुवातीपासूनचे सचिव आहेत. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी आयोजन उपस्थित असलेले काळम सर अतिशय उत्कृष्टरित्या ज्या शाळेचं संचालन चालू आहे त्या आदरणीय चौधरी मॅडम, राममारे सर, मगेरवार मॅडम, इतर सर्व स्टाफ आणि विद्यार्थी. आज 9 ऑगस्ट आहे. क्रांती दिनाच्या निमित्ताने मला बोलायचं आहे, पण अगदी थोडक्यामध्ये मी सांगू इच्छितो ज्यांनी ही शाळा सुरू केलेली आहे त्यांच्याबद्दल मला बोलायचं आहे. याच्या आधी सरांनी मला आमंत्रण दिलं होतं पण मला त्यावेळेस येता आलं नाही, याची खंत वाटली. आज मी आवर्जून वेळ काढून आलोय. याचं कारण ही शाळा आहे, आदरणीय लांडे गुरुजी आहे. म्हणजे समर्पण काय असतं, त्यात काय असतो हे जवळून बघितलेलं आहे. कोणाच्या घरी घागरीनं पाणी भरणं असेल, अतिशय तन्मनधनानं कोणाची सेवा करणे असेल, त्याचबरोबर ग्राम भारती शिक्षण संस्था या संस्थेची जी शाखा होती, मुख्य आत्मा जो होता तो म्हणजे कैलासवासी बाबासाहेब परांजपे निवासी अपंग विद्यालय. जे विद्यालय अतिशय नेटानं आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये आदरणीय लांडे गुरुजी हे मुख्याध्यापक असल्यामुळेच अतिशय नेटानं ते चालत राहिलेलं आहे. त्याचबरोबर संचालक म्हणते PS पवार सर असतील आदरणीय, त्याचबरोबर आदरणीय सुरेंद्र खेडगीकर नाना असतील आणि इतर असतील, यांच्यामुळं हे विद्यालय हे आस्थादायक चालू आहे. त्यामध्ये काही बदल होत गेला तो भाग वेगळा आहे, परंतु हे विद्यालय ज्यांनी नेटानं मुख्याध्यापक म्हणून चालवलं त्या लांडे गुरुजींसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. साधी गोष्ट नाहीये. थोडा गुडघ्याचा त्रास होतोय, चालताना काय त्रास होतो हे मला कळत आहे. अस्थिभंग मुलांच्या काय समस्या आहेत त्या मी जाऊन बघितलेल्या आहेत. माझ्या मोठ्या मुलीच्या जान्हवीच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सुद्धा इथे एकदा येऊन मुलांना मी खाऊ वाटप केलेलं आहे बाबासाहेब परांजपे विद्यालयामध्ये आणि बऱ्याचदा वेगवेगळ्या व्याख्यानाच्या निमित्तानं इथं आलेलो आहे. हे विद्यालय जेव्हा सुरू झालं तेव्हा सुद्धा माझी इथे यायची इच्छा होती, ज्या ठिकाणी सरांनी चालवलेलं आहे. सरांचं वसतिगृह सुद्धा होतं. पहाटे 5 वाजता हापशावर जाणं, सगळ्या मुलांना तिथं त्यांना स्नान घालणं, त्यांच्याकडून रनिंग असेल, योगासन प्राणायाम असेल, जे काही त्यांच्याकडून करून घेता येईल हे सर त्यावेळेस करत असायचे. आणि ग्राहकता काय असावी, संस्था आपली विकसित कशी व्हावी, कुणाचं कसं सहाय्य घ्यावं या रीतीने सुद्धा सरांनी खूप चांगलं कार्य त्या संस्थेचं केलेलं आहे. त्याचबरोबर ही संस्था सुद्धा ही सरांची नाही, ही संस्था आपल्या सगळ्यांची आहे. मला एक खूप बरं वाटतं मला की मला बालपणापासून मला कुणी ना कुणी अस्थिव्यंग असलेला कुठला अपंग मित्र मला भेटला. डॉक्टर संजीव केंद्रे, जो सध्या क्लास 1 किंवा क्लास 2 पुण्यामध्ये आहे, जो माझा बालपणीचा मित्र आहे. त्यानंतर मला अपंग त्याला म्हणता येईल पण दिव्यांग म्हटलं पाहिजे, तो माझा मित्र, तो मला 10वीला भेटला, 8वी 9वी 10वीला. तो म्हणजे इंद्रजित डांगे. आयटीआयला पुण्याला होतो, तिथं नागेश प्रभुप्पा बुरांडे हे माझे मित्र. डीएडला DT राऊत, जे इथं केस जवळ चिंचोलीला तिथं ते शिक्षक आहेत. आणि आताही माझ्यासोबत विष्णू राऊत म्हणून शिक्षक आहेत. ते त्यांच्या व्यथा काय असतात हे जवळून मला पाहत आलेलं आहे. त्यामुळे लेकरांनो, माझं बोलणं ज्यांना ज्यांना कळतं आहे सगळ्यांना कळू लागलेलं आहे. तुम्ही बुद्धिमंत नाहीये. काळ हा मानसिक विकृतीनं पछाडलेला मानसिक अपंगत्वाचा काळ आहे. जे थर टाकत आहेत
ते काय वाईट करता येईल देशाचं राज्याचं ते करतायत. आणि त्यामुळे मी तुम्हाला प्रतिबंध म्हणू शकत नाहीये. तुम्ही अतिशय सुज्ञ आहात, तुम्हाला कळतं की टाळ्या वाजवा, तुम्ही टाळ्या वाजवता. ज्या लेकरांनी राज्य स्तरावर, जिल्हा स्तरावर, राज्य स्तरावर वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये, क्रीडा स्पर्धेमध्ये बक्षिसं त्यांनी पटकावलेली आहे, ती विद्या त्या मुली या प्रतिबंध असू शकत नाही. पण आपण आहात असं आपण समजतो. पण तुम्ही प्रॅक्टिस मॅक्स मॅन परफेक्ट, तुम्ही अतिशय तन्मयतेने प्रत्येक गोष्ट मी समजून घेत चला, तुमचा विकास त्यापेक्षाही चांगला होणार आहे. राज्यस्तरीय आपण संघटनेचे सुद्धा कार्य सरांनी केलेलं आहे. आपण आता आपल्या विषयाकडे थोडक्यामध्ये आपण वळूया आणि बोलूया. शेवटी एक गीत मी हिंदीमध्ये म्हणणार आहे. आपल्याला ठाऊक असलं पाहिजे की आपल्या देशावर जवळपास 1300 वर्ष राज्य हे परकीयांचं होतं. त्या परकीयांचं राज्य इथं येण्यामध्ये इथले कुणी तथाकथित लोक जे होते त्यांचा अतिशय मोलाचा वाटा आहे. आओ बैठो हमारे पहलू में और यहाँ पे राज करो, असं घडलेलं आहे. हे घडत असताना खूप अन्याय अत्याचार आपल्याला ते सहन करावा लागलेला आहे आपल्या त्यावेळेस आपल्या पूर्वजांना. आणि हे सगळं होत असताना काही कणखर लोकांनी त्यावेळेस लढा दिलेला आहे. स्वातंत्र्य संग्राम हा इथं लढला गेलेला आहे. तेव्हा कुठे जाऊन आपल्याला 15 ऑगस्ट 1947 स्वातंत्र्य हे मिळालेलं आहे. म्हणजे स्वातंत्र्याचा हा सगळा आपण घोष करत असताना आपण नामघोष केला पाहिजे मंगल पांडे यांचा, तर त्याआधी आद्य क्रांतीवीर लहुजी साळवे यांचा केला पाहिजे. का त्यांच्या तालमीमध्ये वासुदेव बळवंत फडके यांचे क्रांतिकारक हे तयार झालेले आहेत. आपण तात्या टोपे यांचा उल्लेख केला पाहिजे, मंगल पांडे यांचा उल्लेख केला पाहिजे, चाफेकर बंधूंचा उल्लेख केला पाहिजे, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा उल्लेख केला पाहिजे. पण त्या ब्रिटिशांच्या संसदेमध्ये बॉम्ब वर्षाव करून कुणाची जीवित हानी न होता त्यांना त्यांचं डोकं ठिकाणा आणण्याचं कार्य त्यांनी केलं असेल ते भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांचंही स्मरण केलं पाहिजे. त्याचबरोबर आपण खुदिराम बोस यांचं स्मरण केलं पाहिजे, चंद्रशेखर आझाद यांचं स्मरण केलं पाहिजे, मदनलाल धिंगरा यांचं स्मरण केलं पाहिजे. या सगळ्या महामानवांचं स्मरण करता करता आपण राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, ज्याला राष्ट्रीय सभा असं म्हटलं जातं, त्या संघटनेचंही आपण गुणगान गायलं पाहिजे. आता दिसतो तो पक्ष हा वेगळा, तो पक्ष वेगळा असं नाहीये. त्याचंच मूर्तिमंत प्रतीक सत्य न्यायाच्या विरुद्ध लढण्यासाठी हा पक्ष इथं कार्य करतो. मी त्या पक्षाबद्दल बोलणार नाही, पण ज्या पक्षातून महामानवांची घडणजडण झालेली आहे आणि महामानव निर्माण झाले, त्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची स्थापना 1885 ला जो कोणी केली असेल ते म्हणजे मराठी माणसांनी केलेली आहे. हे मी तुम्हाला सांगितलं पाहिजे. नामदार गोपाळकृष्ण गोखले असतील, विष्णुशास्त्री चिपळूणकर असतील, न्यायमूर्ती रानडे असतील, नंतर आलेले लोकमान्य टिळक असतील, यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची मुहूर्तमेढ ही रोवल्या गेलेली आहे. जिथून पुढं राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठी लढा हा तीव्रतेनं लढत गेलेला आहे. हे तुम्हाला कृपया ठाऊक असलं पाहिजे. हे सगळं महामानव सगळे कार्य करत असताना असा कोणतरी पाहिजे होता ब्रिटिशांचं डोकं ठिकाणावर आणणारा, जळजळीत शब्दामध्ये, विखारी शब्दांनी त्यांना त्यांची जाणीव करून देणारा तो होता मराठी माणूस, तो म्हणजे लोकमान्य टिळक. आणि या लोकमान्य टिळकांमुळं कित्येक क्रांतिकारक, राष्ट्रभक्त त्या काळामध्ये घडलेले आहेत. लाल बाल पाल यांचा उल्लेख आपण करतो. लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक आणि पाल म्हणजे बिपिनचंद्र पाल. त्या तिघांचा त्यावेळेस नारा होता. कारण हे पूर्ण देश धरून काढायचे, लोकांना ते क्रांती प्रवण करायचे, लढ्यासाठी प्रवृत्त करायचे. जिथं जिथं इंग्रज चुकीचं करतायत त्याबद्दल आवाज उठवायचे. हे तुम्हाला कळलं पाहिजे. आता अन्याय अत्याचार म्हणजे काय? महिलांवरचे अन्याय अत्याचार असतील, शोषण असेल, नको तेवढा सारा किंवा कर वसूल करणं असेल, अमानुषपणे मारहाण करणं असेल, छळ करणं असेल, माणूस म्हणून जगून न देणं असेल, हे सगळं त्या काळामध्ये घडत असायचं. मग इथं 1885 ते 1905 या कालखंडामध्ये अर्ज विनंत्या केल्या गेल्या. काय अर्ज विनंत्या? की आम्हाला माणूस म्हणून जगू द्या, तुम्ही चुकीच्या कुठल्या गोष्टी करू नका, आम्हाला मूलभूत नागरी हक्क जे आहेत ते आम्हाला दिले पाहिजे. त्याला केराची टोपली दाखवायचे इंग्रज. पण 1905 ते 1920 हा कालखंड टिळकांचा कालखंड, ज्याबद्दल मी बोललेलो आहे. केसरी आणि मराठाच्या माध्यमातून त्यांनी सरकारचं डोकं ठिकाणावर आणलेलं आहे. त्याचबरोबर मी सांगितलं पाहिजे की लहुजी साळवे यांनी सुद्धा एका इंग्रज अधिकाऱ्याला प्लेगच्या काळाच्या
रँड हा जो अधिकारी होता त्याने धुमाकूळ घातला होता की लोकांवर तो अन्य अत्याचार करायचा, बहुतेक त्यालाच बैलाच्या शिंगावर बांधून पुण्यामध्ये जी धिंड घातली होती आणि त्याची ससे होलपट्टी केली होती. हे तुम्हाला सगळं हे क्रांती दिनाचे निमित्त सांगताना हा सगळा उल्लेख लेकरांनी केला पाहिजे. हा सगळा उल्लेख करताना टिळकाच्या नंतरचा कालखंड जो असतो तो असतो महात्मा गांधी यांचा कालखंड, ज्यांना गांधी युग असं म्हटलं जातं. महात्मा गांधी हे असे महामानव आहेत जगाच्या पातळीवरचे की ज्यांनी असंख्य महामानव निर्माण केलेले आहेत, ज्यांना गुरु मानायचे महात्मा गांधींना. मग ते मोतीलाल नेहरू असतील, पंडित नेहरू असतील, नेताजी सुभाषचंद्र बोस असतील, सरदार वल्लभभाई पटेल असतील, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, लाल बहादूर शास्त्री, स्वामी रामानंद तीर्थ, मौलाना आझाद, हे सर्व महात्मा गांधींना आपले गुरु मानायचे. 1 ऑगस्ट 1920 ला टिळकांचं निधन होतं आणि त्या क्रांती सूर्याला श्रद्धांजली देण्यासाठी त्या सोलापूरच्या कंबर तलावाजवळ एक छोटा बालक जातो आणि सूर्याला अर्घ्य देऊन तो शपथ घेतो की मी या क्षणापासून माझे पुढील जीवन देशासाठी समर्पित करीन आणि मी आजन्म ब्रह्मचारी राहीन. तो छोटा बालक म्हणजे व्यंकटेश भगवानराव खेडगेकर, म्हणजे स्वामी रामानंद तीर्थ. आणि त्या खेडगेकर परिवारामध्ये सुरेंद्र खेडगेकर हे त्यांचे पुतणे, त्यांचा सहवास हा आदरणीय नांदे गुरुजी यांनी आम्हाला लाभलेला आहे. हा धागा तुम्हाला मी सांगितला पाहिजे. टिळक आणि गांधीजी यांना खूप मानायचे स्वामीजी. गांधीजींच्या समवेत असंख्य क्रांतिकारक देशभक्त घडले, त्यामध्ये स्वामीजी सुद्धा आपले आहेत, स्वामी रामानंद तीर्थ आहेत. सविनय कायदेभंग असेल, असहकार चळवळ असेल, ही चळवळ वाढते आहे. परदेशी मालावर बहिष्कार केला जातोय, स्वदेशीचा स्वभाषेचा पुरस्कार केला जातो आहे आणि यातून खादीची चळवळ ही वाढते आहे, स्वदेशी वस्त्रांची चळवळ वाढते आहे. आणि खादी ही केवळ म्हणजे वस्त्र नाहीये, तो विचार झाला होता, राष्ट्रभक्ती झाली होती आणि त्यातून असंख्य क्रांतिकारक हे घडले होते. आपल्या अंबाजोगाईतही त्याची पाळंमुळं आपल्याला त्यावेळेसची शोधता येतील. 1917 ला स्थापन झालेली आमची योगेश्वरी इथून विद्यालय कृष्णाजी भाऊसाहेब चौसाळकर यांनी स्थापन केली. सदाशिवराव जोशी असतील, नारायणराव जोशी असतील, इतरही महनीय व्यक्ती त्यामध्ये होते. पण या अंबाजोगाईत 9 ऑगस्टचे काय संदर्भ आहेत ते सांगण्याच्या आधी मला ते संदर्भ मी सांगितले पाहिजे. कारण इथं पुन्हा 1935 ला इथं स्वामीजी येत आहेत, 1936 ला इथं बाबासाहेब परांजपे येत आहेत, बेथुजी गुरुजी येत आहेत, 1939 ला इथं एकनाथराव गुरुजी येत आहेत. यांचा नामोल्लेख करताना मला गैबर येतोय, कारण स्वामीजींचं चरित्र मी लिहिलं नाही हो. लोकांना वाटतं ते स्वामीजींचं चरित्र आहे, मी लिहिलं असत्य आणि अन्यायाच्या विरुद्ध लढणाऱ्या एका थोर महामानवाचं मी चरित्र लिहिलेलं आहे. हा लढा कुठला आहे का? निजामाविरुद्ध नव्हता, हा लढा होता हुकुमशाहीच्या विरुद्ध होता. मानवतेसाठीचा, समतेसाठीचा आणि माणूसपणासाठीचा हा लढा होता. आणि त्यावेळेस ही संस्था इथं नावारूपाला येत गेली. इथले वकील लोक त्यावेळेस कार्य करायचे आणि या ठिकाणी पुढं क्रांतीची बीज ही वाढत गेलेली आहे. त्यावेळेस मराठी भाषेत शिक्षण देणारी शाळा, त्या शाळेचा मी विद्यार्थी असल्यामुळं अधिक मला अभिमान वाटतो. आणि आजही मला या संस्थेत मी आहे याच्यावर खूप आतोनात मला अभिमान वाटतोय. त्या संस्थेमुळेच मला मी सांगितलं पाहिजे लेकरांना आणि स्टाफला सुद्धा, मला राष्ट्रपती पुरस्कार जो केंद्र शासनाचा भेटला याचं बरंचसं श्रेय माझ्या संस्थेला. आजही शाळेमध्ये कुठली गोष्ट घडते तेव्हा तळपायाची आग मस्तकाला जाते, पण मर्यादा असतात. सहन करणं, चूक नसताना गप्प बसणं, अशा गोष्टी घडतात. पण सर्वांना सर्व काही म्हणून येऊ लागलेलं आहे आणि सांगायची वेळ नाहीये. कारण आपण ही संस्था असेल, शाळा असेल, ही टिकवली पाहिजे ही आपली जबाबदारी आणि आपण इथं आहोत त्यासाठी आपण आहोत. अधिक बोलण्यापेक्षा मी एवढंच सांगेन, 1942 ला काय घडलं तिकडं आपण वळूया. घडलं असं 1930 ला ते बारडोली आपल्याला माहित असेल, तो मिठाचा सत्याग्रह जो गांधीजींचा आहे, हे त्याच्यावर सुद्धा तुम्ही करायला लागताय की चुकीची गोष्ट आहे. बऱ्याच गोष्टींच्या संदर्भात मला सांगता येईल या क्रांती दिनाच्या निमित्तानं. पण मी एवढं सांगेन की गांधीजींच्या सहवासामध्ये जे स्वामीजी घडलेले आहेत, बाबासाहेबांचाही संपर्क आला असावा कुठेतरी असं मला वाटतं आहे. हे सगळे महामानव या भूमीत होऊन गेले आणि या भूमीमध्ये काय घडलं तेही सांगतोय. कारण देशाचा स्वातंत्र्य संग्राम जो आहे याला सुद्धा आणखी काही जोड असे दिलेले स्वातंत्र्य संग्राम आहेत, ज्यामुळे देशाचं स्वातंत्र्य हे पूर्णत्वाला आलेलं आहे. कारण आपण त्यावेळेस हैदराबाद संस्थानामध्ये होतो, ज्याला आपण मराठवाडा मुक्ती संग्राम म्हणतो. तो मुळामध्ये हैदराबाद मुक्ती संग्राम आहे. याच्या घटना त्यावेळेस घडलेल्या आहेत.
आता इथं क्रांतिकारक कार्य करत आहेत, ब्रिटिशांना थंकावत आहेत, त्यांना त्यांची जागा दाखवत आहेत, अहिंसेचा मार्ग, सत्याग्रहाचा मार्ग चालू आहे, बराकी जे भरले जात आहेत, पण फारसा फरक पडत नाहीये. पण जेव्हा सत्यवादी सत्याग्रही महामानव असं सांगतोय, चले जाओ, छोड़ो भारत, तुम यहाँ पे नहीं रह सकते, तुमको निकलना होगा यहाँ से. जेव्हा ज्या गांधीजींना मिस्टर गांधी, रिस्पेक्टेड गांधी असं म्हणणारे इंग्रजांना करून चुकलं की आता गांधीजी खवळलेले आहे, देश सुद्धा खवळलेला आहे, तेव्हा त्यांनी पुढच्याच वर्षापासून त्यांनी त्यांची इथून काढती पावलं घेणं सुरू केलेलं आहे हे आपल्याला पाहता येईल. त्यामुळे लढा हा अहिंसेच्या मार्गाने लढला गेला, सत्याग्रहाच्या माध्यमातून लढला गेला, पण अन्यायविरुद्ध प्रखर विरोध केल्यामुळे सुद्धा लढला गेला ही सांगायची ही वेळ आहे. 8 ऑगस्ट 1942 ला गवालिया टँकवर महात्मा गांधीजी, इतर नेते तिथे आहेत, अरुणा असफ अली सारख्या त्यावेळेच्या काही कार्यकर्त्या महिला आहेत, इतरही लोक त्यावेळेस आहेत, पण तिथे आणखी पण कुणी आहेत, ते म्हणजे अखिल भारतीय संस्थानी प्रजा परिषदेचे चिटणीस. जसे आपल्या संस्थेचे चिटणीस आदरणीय दांडेगावचे आहेत तसे ते चिटणीस होते. म्हणजे जवळपास 600 पेक्षा अधिक संस्थानं, आणि त्या संस्थानामध्ये ज्या काही प्रजा परिषद होत्या, लोकांना सुखाने जगता यावं यासाठी कार्य करणाऱ्या, त्याचे प्रमुख होते ते म्हणजे बळवंतराव मेहता. आणि हैदराबाद संस्थानच्या या संस्थानिक प्रजा परिषदेचे प्रमुख होते स्वामी रामानंद तीर्थ. यांची तिथे मीटिंग होते आणि काय करायचं काय नाही, पुढची पावलं आपल्या संस्थानिकांना कशी पत्र पाठवायची हे तिथे ठरल्या जात आहे. महात्मा गांधीजी चले जाओ म्हणताय, देशभर सगळी खळबळ वाजते. त्यावेळेस एकच माध्यम होतं ते म्हणजे रेडिओ, दुसरं माध्यम होतं ते म्हणजे पत्रक वाटणं आणि वृत्तपत्र. देशभर आंदोलन चळवळ ही वाढत गेलेली आहे. पण याच बरोबर आणखी पुढची गोष्ट घडली. स्वामीजी येत आहेत मुंबईहून, सोलापूरला येत आहेत, राघवेंद्रराव दिवाण यांना गांधीजी काय म्हणाले ते सांगतायत. त्याचबरोबर आपल्या संस्थानिकांना जे पत्र लिहायचं आहे, जरी मला अटक झाली तर हे पत्र तुम्ही कृपया आपल्या संस्थानाचे जे त्यावेळेचे होते प्रमुख मीर उस्मान अली यांना हे मला पत्र द्यायचं आहे. मीर कमरुद्दीन पासून ते मीर उस्मान अली पर्यंत 224 वर्ष ही अराजक आपल्या या संस्थानामध्ये होतं, ज्याला असफ जाही राजवट असं म्हटलं जातं. आणि मग तिथं हे पत्र तुम्ही द्यायचंय. हे पत्र दिलं गेलं, रात्रोरात त्याच्या सायकलिस्टांनी प्रती काढल्या गेल्या आणि प्रती सगळ्या वाटल्या गेल्या, ते निवेदन दिलं गेलं. स्वामीजीला माहित होतं की मी हैदराबादला जाताना रस्त्यामध्ये मला निजामी पोलीस येणार आणि अटक करणार. घडलं तेच. नामपल्ली स्टेशनवर स्वामीजींना त्यावेळेस अटक केली गेली. स्वामीजी कारावासात केलेले, त्यांचं कार्य त्यांचे जे सहकारी होते ते बाहेर चालवत आहेत. आता अंबाजोगाईला या रात्री काय घडलं, 8 ऑगस्टच्या रात्री, ते तुम्हाला सांगतो आहे. आपण जेव्हा जिल्हा परिषद कन्या शाळा म्हणतो बुरुजाजवळची, ती बुरुज म्हणजे काय, तिथं निजामाचा भला मोठा रेडिओ तिथं हा लावला जायचा. आणि तिथं निजामाची भलावट, तू वाईट आहे तरी पण तू चांगला आहे, जे सध्या चालू आहे देशामध्ये, तू वाईट आहे, माफिया बसले ते चांगले ते सांगितलं जातं. आणि मग त्याची भलावण करणार चूक आहे ना, वाईट आहे ना हे. आणि मग रातोरात अशा वेल वगैरे असतील त्याचा आधार घेऊन त्याला दोरखंड समजून किंवा दोरखंड फेकून तिथं रात्रात अमावस्येच्या त्या दिवशी लोक तिकडे जातात किंवा किती अंधार तिथं आहे, आणि तो भला मोठा रेडिओ तिथून काढायचं कार्य करतायच. ते म्हणजे श्रीनिवास खोत, श्रीनिवास अहंकारी आणि धोंडू पवार, यातल्या दोघांना मी भेटलोय. धोंडू पवार आणि श्रीनिवास खोत यांच्या मुलाखती पण मी त्यावेळेस घेतल्या, त्याचे मुद्दे लेख वगैरे आहे माझ्याकडे. आणि तो रेडिओ काढला गेला, पुढे जयवंत नदीमध्ये फेकला गेला. ही एक अतिशय उत्पाताची आणि क्रांतिकारक अशी घटना त्या रात्री घडलेली आहे. याचबरोबर निजाम मुर्दाबाद, माफ करा, ब्रिटिशांच्या विरुद्ध होतं, कारण ब्रिटिश सुद्धा त्यांचं सगळं होतं नाही पुढे. पण आपला लढा निजामाच्या विरुद्ध होता, कारण आपण त्या संस्थांमध्ये होतो. पण जिथे फलक होते ते होते ब्रिटिश मुर्दाबाद हे होतं, आणि स्वातंत्र्य जिंदाबाद वगैरे अशा घोषणा लावल्या गेल्या, फलक लावल्या गेले. याच वेळेस अंबाजोगाईतून टपाल पेट्या निजामाच्या ज्या होत्या त्या लंपास केल्या गेल्या. त्याचबरोबर तार खातं जे आहे ते विस्कळीत केलं गेलं अंबाजोगाई, परळी, जालना, औरंगाबाद या भागामध्ये. आणि बरंच काही अशा घटना केल्या गेल्या की त्यांना हादरून गेले, ते परेशान झाले लोक सगळे. आणखी काय घडलं, 2 ऑक्टोबरला जुळ्या गोपीनाथ नावाचं मंदिर आहे परळीमध्ये, जिथे एकनाथराव गुरुजींनी भाषण दिलं न्यायाबद्दल, सत्याबद्दल. त्यांना अटक झाली, पण यवनी वार्ताहर तिथं होते, त्यांना अटक झाली. पुढे आणखी बरंच काही घडलंय. 14 जणांना सर त्यावेळेस काही शिक्षक, काही संस्था चालक आणि महामानव
यांना ते तडीपार केलं गेलं, कारण तुम्ही न्यायाची भाषा करता म्हणून. पण या काळामध्ये जर संस्था प्राणपणाने जपली असेल 1943 ते 1946 या कालखंडामध्ये, ती संस्था जपायचं कार्य डॉक्टर सुरेश खुरसाले यांचे वडील त्र्यंबकराव खुरसाले हे एक आहे, बेथुजी गुरुजी आहे आणि ते म्हणजे चिंतामणराव कन्नडकर आहे, ज्यांनी ही संस्था त्या काळात जपलेली आहे. आणखी एक सांगतो की शाळा काही काळ टेकच्या काळामध्ये ही घाटनरला गेली. आमच्या संस्थेची भरतीची शाखा येते सोमेश्वर देशमुख त्यांचं नाव, त्यांचा मुलगा कार्य पाहतो. मग ती शाळा इकडे येऊ लागली वापस. ते म्हणजे नाही आता इथं आपली मुलसंख्या वाढली, हे झालं, त्याची मान्यता वगैरे काय कोशिश करा, ती मान्यता झाली. तिथं ती शाळा म्हणजे आमच्याच संस्था भगिनी ज्याला म्हणता येईल ती शाळा, म्हणजे ही ध्येयवादानं झपाटलेली अशी संस्था शाळा, जिथं महामानव निर्माणाच्या पाठीमागे आणि महामानवासारखे नेते मुख्याध्यापक संस्थाचालक तिथं घडलेले, ती ही संस्था, तो हा संदर्भ बाबासाहेब करंजकर यांचा इथं उल्लेख केलेला आहे संस्थेमध्ये. बाबा साहब का भाषण सुनने से तो मुर्दे भी जिंदा होते हैं असं म्हणणारे बाबासाहेब मला साने गुरुजी वाटतात, तर कधी मला भगतसिंगाच्या पुढे वाटतात. कारण याच बाबासाहेबांनी शिरूभाऊ लिमये यांच्या इतरांच्या सहकार्यानं त्यावेळेस बॉम्ब तयार केलेले आणि त्याचा उपयोग हा पुढं भेटलेला आहे. मऊ मीना हुनी आम्ही विष्णुदास ऐसे कठीण वज्रास भेदू जैसे भले तरी देऊ घासेची लंगोटी नाठालाच्या माती मारू काठी म्हणणारी ही संस्था देशही महामानव आहे. अधिक सांगावं तेवढं कमी आहे. खूप बोलावंसं वाटतंय. तुम्ही अतिशय मंत्रमुग्ध झालात असं दिसतंय. आपण हे सगळं पाहता. सगळ्यांनी नाश्ता वगैरे केला असेल, मी नाश्ता केलाय, तर मला 15 मिनिटाचा वेळ दिलेला आहे आणि मी जवळपास 20 मिनिटं झालं बोलतोय. मला चांगलं गाणं पण आणखी म्हणायचं आहे. सगळं हा 9 ऑगस्ट क्रांती दिन आणि मला खूप बरं वाटलं की क्रांती दिनाच्या निमित्तानं एक फोटो लावायचा आहे प्रातिनिधिक. तो कुणाचा लावा बरं आपण? गांधीजींचा लावा. सगळेच लावतात, पण मी म्हणतो ठीक आहे सर, मी नेताजींचा लावला, अतिशय योग्य केलेला आहे. कारण नेताजींचं सुद्धा कार्य हे तेवढंच मोलाचं आहे. गांधीजींचं नेहमी लावतो फोटो आपण, तो इथं असला काय नसला काय जवळपास सगळ्या ठिकाणी आहे, तिथं फोटो तुम्हाला दिसतोच. पण या नेताजींनी काय केलं तेवढं सांगतो आणि थांबतो. जर्मनी आणि जपान या देशामध्ये जाऊन तिथली मिलिटरी, तिथल्या प्रमुखांना काय होते आपल्या देशामध्ये हे सांगणं, तिथं सैन्य बळ तयार करणं, वाढवणं आणि तिथून पुन्हा आपल्या देशावर चाल कुठे विरुद्ध, इंग्रजांच्या विरुद्ध, ही साधी गोष्ट नाहीये. महानायक ही कादंबरी प्रत्येकाने वाचावी विश्वास पाटलांची मित्रांनो. खूप काही सांगता येईल, बोलता येईल. फक्त मी एवढं सांगेल, वाढू दे कारागृहाच्या भिंतीची उंची किती, मनमना नाही क्षिती, भिंतीच्या उंचीत आत्मा राहतो का कोंडुनी, मुक्त तो रात्रंदिनी. न्यायासाठी कारावास भोगणारे संस्थाचालक महामानव अशी ही संस्था आणि सर्व महामानव आहेत. अधिक सांगण्यापेक्षा एवढंच सांगेल, सत्य न्यायाची जी मागणी आहे ती आपल्या सगळ्यांना कळली पाहिजे. पुन्हा एकदा आपल्या देशामध्ये नव्याने स्वातंत्र्याची आवश्यकता आहे, एवढं मी सांगतोय आणि माझं भाषण थांबवतोय. आणि माझं गीत जे आहे ते लागलीच 2 मिनिटात आपल्या पुढे मी सादर करतो आहे. सरांनी इथं मला बोलावलं त्याबद्दल आदरणीय लांडे गुरुजी, काळप सर, रानमारे सर, चौधरी मॅडम आणि आपल्या सर्वांचे मी आभार मानतो आहे. तर मला गीत म्हणल्यानंतर पुन्हा काही मला बोलायचं नाहीये. पुनश्च आपल्या सर्वांचे धन्यवाद आणि या क्रांती दिनाच्या नव्या स्वातंत्र्य संग्रामासाठी आपल्या सर्वांना हार्दिक शुभकामना देतो आहे. जय महाराष्ट्र, जय भारत, जय मानवता, जय जगत. ज्यांना ज्यांना गाणं आवडतं हात वर करा बरं, हात खाली करा. आज के कार्यक्रम के प्रमुख अध्यक्ष लांडे गुरुजी, काळम सर, चौधरी मैडम और सभी शिक्षक भाइयों और बहनों और मेरे प्रिय छात्रों, आज आपके सामने मैं प्रस्तुत कर रहा हूँ ऐसा गीत जो मैंने खुद लिखा है. मैं तो सिंगर नहीं लेकिन गाता हूँ
देखते हैं क्या गा रहा हूं मैं। आज क्रांति दिन जो है ना 9 अगस्त, तो क्रांति दिन के बारे में कुछ लिखा है, देशभक्ति पर यह गीत है। प्रकाश में जो मगन है ऐसा भारती हमारा है, प्रकाश में जो मगन है ऐसा भारती हमारा है, प्रेम संस्कृति हमारी लगे दुनिया अपनी है, प्रेम संस्कृति हमारी लगे दुनिया अपनी है। गंगा जमुना ब्रह्मपुत्रा नर्मदा कृष्णा नदियां है, गंगा जमुना ब्रह्मपुत्र नर्मदा कृष्णा नदियां है, युगों से बहती आई हमें जीवन देती है, युगों से बहती आई हमें जीवन देती है। प्रकृति हरियाली भी हमें जीना सिखाती है, मन भावन नजारे देखे मन प्रसन्न करते हैं, मन भावन नजारे देखे मन प्रसन्न करते हैं। प्रकाश में जो मगन है ऐसा भारती हमारा है, प्रेम संस्कृति हमारी लगे दुनिया अपनी है। देश का हर एक राज्य देखो देखते ही रहते हैं, प्यारी मीठी बोली भाषा लोक संस्कृति की धुन है। देश सोने की चिड़िया था कहानियां गूंजती थी, देश सोने की चिड़िया था कहानियां गूंजती है। महामानवों के स्मारक स्फूर्ति देते रहते हैं, महामानवों के स्मारक स्फूर्ति देते रहते हैं। प्रकाशों में जो मगन है ऐसा भारत हमारा है, प्रेम संस्कृति हमारी लगे दुनिया अपनी है। अन्याय अत्याचार का मुंह तोड़ जवाब दिया है, दुश्मनों से लड़ते लड़ते वीर शहीद हुए हैं। तिलक गांधी के नेतृत्व में हमें स्वतंत्रता पाई है, तिलक गांधी के नेतृत्व में हमने स्वतंत्रता पाई है। प्रधानमंत्री कैसे हो नेहरू शास्त्री मिसाल है, प्रधानमंत्री कैसे हो नेहरू शास्त्री मिसाल है। प्रकाश में जो मगन है ऐसा भारती हमारा है, प्रेम संस्कृति हमारी लगे दुनिया अपनी है। और क्या लिखा है मैंने? भारतीय संस्कृति की दुनिया में सराहना है, कहीं होता बुरा कोई दर्द हमको होता है, कहीं होता बुरा कोई दर्द हमको होता है। संकट में है कोई देश हाथ मदद का दिया है, दुनिया सलामत रहे नित प्रयास करते हैं, दुनिया सलामत रहे नित प्रयास करते हैं। प्रकाशों में जो मगन है ऐसा भारती हमारा है, प्रेम संस्कृति हमारी लगे दुनिया अपनी है। आखिर में क्या लिखा है? कर्तव्यों को देते न्याय, कर्तव्यों को देते न्याय, यही तो राष्ट्र भक्ति है। कर्तव्यों को देते न्याय, यही तो राष्ट्र भक्ति है। सभी जाति धर्म राज्यों की एकात्मता बढ़ानी है, सभी जाति धर्म राज्यों की एकात्मता बढ़ानी है। अज्ञान अन्याय बढ़ रहा नई रोशनी लानी है, अज्ञान अन्याय बढ़ रहा नई रोशनी लानी है। सत्य न्याय की विरासत हमें फिर से चलानी है, सत्य न्याय की विरासत हमें फिर से चलानी है, हमें फिर से चलानी है, हमें फिर से चलानी है।